गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आज आपण गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर अवनीताई, जर आपण 10वा श्लोक म्हटला तर आपण त्याच्यानंतर थोडंसं चिंतन करू. बोला. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. खूप सुंदर. थँक्यू. आपण इथे स्क्रीन शेअर करू. आपले गुरु लोक या श्लोकांबद्दल काय म्हणतात ते बघू. तर आपले गुरु प्रभुपाद म्हणतात की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगंत येन माम उपयांती ते. याचा अर्थ हा आहे की टू दोज हु आर कॉन्स्टंटली डिव्होटेड टू सर्विंग मी विथ लव्ह आय गिव्ह द अंडरस्टँडिंग बाय विच दे कॅन कम टू मी. जे नित्य सतत माझ्यामध्ये युक्त असतात, म्हणजे काय की माझी सेवा करतात, प्रेमाने सेवा करतात. आय गिव्ह द अंडरस्टँडिंग म्हणजे मी त्यांना बोध करून देतो, मी त्यांना समज करून देतो. बाय विच दे कॅन कम टू मी. ते कसे माझ्यापर्यंत येऊ शकतात हे मी त्यांना समजावून सांगतो आणि ते तसे माझ्याकडे येऊन मला मिळतात. असं होतं. लेट अस सी की ह्याच्यानंतर जो 10वा श्लोक आहे, विनोबा भावे आपले गुरु काय म्हणतात ते म्हणतात की सर्व भूतात जे बीज ते मी जाण सनातन. सर्व भूतात जे बीज असा आहे त्याचा उच्चार आहे. जच्या खालती ते टिंब आहे ना. सर्व भूतात जे जे बीज ते मी जाण सनातन. बुद्धिमंतात मी बुद्धी तेजस्व्यात हि तेज मी. जे सर्व भूतात जे बीज आहे, जे बीज आहे ते जाण सनातन. ते बीज हे सनातन आहे, ते मी आहे सर्व भूतात. म्हणजे आपल्यामधला जो आत्मा आहे ना, आपल्यामधला जो जीवभाव आहे, जीवभाव देखील सनातन आहे बरं का. परंतु आपण वेगळे जीव नाही आहोत याच्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो ना. तर आपल्यामधलं जे चैतन्य आहे ते सनातन आहे. सनातन म्हणजे की ते कालही होतं, आजही आहे, उद्या राहणार आहे. काळाच्या पलीकडे आहे ते. आणि बुद्धिमंतात मी बुद्धी. आपण हा श्लोक घेतला होता का मागच्या? आय थिंक 9वा श्लोक आपला झाला होता ना. मी पुण्यगंध पृथ्वीत असे अग्नित उष्णता, हा झाला होता. प्राणी मात्रात आयुष्य तपोवृद्धात मी. आपण हे कुठे आहोत? एम आय इन, यु नो व्हॉट, मी 7व्या अध्यायात आहे. हाऊ सिली इट इज. आपण 10व्या अध्यायात पाहिजे ना. वी शुड बी इन द 10th चॅप्टर, राईट? सो सॉरी अबाउट दॅट. नो वंडर आपण असं कधी कधी गडबड करतो. 10वा श्लोक, 10वा अध्याय, त्यातला 10वा श्लोक. हा. असे जे रंगले नित्य भजती, जे आणि भजती, भजती असं लिहिलं, भजती प्रीतिपूर्वक. आय डोंट नो, भजतीच पाहिजे असं मला वाटतं. एनिवे, इट डझंट मॅटर. आपल्याला भजती म्हणजे भजन करतात किंवा पूजा करतात हे लक्षात येतं, राईट? असे जे रंगले नित्य भजती प्रीतिपूर्वक त्यास मी भेटवी माते देवनी बुद्धियोग तो. त्यांना बुद्धियोग मी देतो, म्हणजे त्यांची समज मी ठीक करतो. त्यांचे जे मिसअंडरस्टँडिंग्स असतात, त्यांच्या मनातले गैरसमजुती असतात, भ्रम असतात, ते मी दूर करतो. जे रंगले नित्य भजती प्रीतिपूर्वक, माझं जे भजन प्रीतिपूर्वक करतात, नित्य करतात, नेहमी करतात, त्यास मी भेटवी माते. म्हणजे माते म्हणजे मला, मला भेटवी. माते म्हणजे नॉट मदर. त्यास मी भेटवी माते देवनी बुद्धियोग तो. त्यांना बुद्धियोग देऊन मी त्यांना मला भेटवतो, असं करतो. ह्याच्याबद्दल आपले बंधू किशोर कुलकर्णी आहेत, ते काय म्हणतात बघूया. लेट्स सी व्हॉट मुक्तछंद सेज. मुक्तछंद 10वा श्लोक काय म्हणतात? भक्त मजशी तद्रूप होती, ते प्रेमाने मजसी भजती. मी देई बुद्धियोग त्यासी, मग ते होती प्राप्त मजसी. भक्त मजशी तद्रूप होती, ते प्रेमाने मजसी भजती. मी देई बुद्धियोग त्यासी, मग ते होती प्राप्त मजसी. बऱ्यापैकी सोपं आहे कळायला. नो रॉकेट सायन्स. आणि मग वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात बघा. मनी सर्व काळी ही माझीच वस्ती, मला प्रेम भावे करुनी पूजिती.
तया दे तसे बुद्धियोगासमीही मिळोनीच जाती मला पार्थ तेही. मनी सर्व काळी ही माझीच वस्ती. त्यांच्या मनामध्ये नेहमी माझीच वस्ती असते. माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विचार नसतो. मला प्रेमभावे करूनी पूजिती, म्हणजे प्रेमभावनेने ते माझी पूजा करतात. तया देतसे बुद्धियोग असं मी त्यांना मी बुद्धियोग देतो. बुद्धियोग देतो म्हणजे त्यांची जी बुद्धी असते, इंटेलेक्ट, ती मी स्टडी करतो, रिफाईन करतो. मिळूनच जाती मला पार्थ तेही मला मिळतात. शेवटी हे सगळं केल्यानंतर द आयडिया इज टू बिकम वन विथ द लॉर्ड, किंवा रिअलाइज अवर ओन ट्रू नेचर विच इज प्युअर कॉन्शियसनेस, नाही का. तर ह्याच्यानंतर आपल्याला ज्ञानदेव महाराज काय म्हणतात ते बघूया. सो लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वरी हॅज टू से. याप्रमाणे माझ्या ठिकाणी सतत युक्त असलेल्या व प्रीतिपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या त्यांना मी अशा प्रकारची बुद्धी देतो की जिच्या योगाने ते माझ्या समीप येतील. तुम्हाला दिसतंय ना हे, यू कॅन सी दिस इन द मिडल ऑफ द स्क्रीन ऑन द राईट हँड साईड, बरोबर आहे. अर्जुना, आणखीन मोठं करतो वाटलं, लेट मी इन्क्रीज द साईज अ बिट. अर्जुना, असं समज की मग त्यांना आम्ही, म्हणजे जे काही निरातिशय प्रेम द्यावयाचं तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. जे निरातिशय प्रेम मी त्यांना द्यायला हवं आहे ना, तर ते प्रेम ते लोक आधीच कमावून बसलेले असतात. सो दे हॅव ऑलरेडी अर्नड इट. आपण त्या ओव्या तर म्हटल्याच नाही. आय थिंक वी शुड सिंग दोज ओवीज, राईट. हां. तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तिही घेतली सेल. काजे ते जिया वाटा निघाले गाव सुभटा, ते सोय पाहोनी अवाटा स्वर्गापवर्ग. म्हणून तिही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाईले. परी आम्ही देयावे हेही केले तिहींची म्हणिये. आता यावरी येतुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे. आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. लळेच्या या बाळका किरीटी, गवसणी करुनी दे स्नेहाची दिठी. जैसी खेळता पाठोपाठी माऊली धावे. ते जो जो खेळ दावी, तो तो पुढे सोनयाचा करुनी ठेवी. तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये. जिये पदवीचेनी पोषके, ते माते पावती यथा सुखे. हे पाळती मज विशेखे आवडे करू. पैगा भक्तासी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड. का जे प्रेमळांचे साकड आमते घरी. पाहे पा स्वर्ग मोक्ष उपाईले, दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले. आम्ही अंगही शेषा वेचिले लक्ष्मी येसी. परी आपण पेविणचे एक, ते तैसेची सुख साजुक. सप्रेमळा लागी देख ठेविले जतन. हा ठायवरी किरीटी, आम्ही प्रेमळू घेवो आपण पयासाठी. या बोली बोलीजत गोष्टी तैसिया नवदिगा. हे 140 पर्यंतच्या ओव्या आहेत ज्ञानदेवांनी म्हटलेल्या, त्या आपण आता बघू. हं? अर्जुना, असं समज की मग त्यांना आम्ही जे काही निरातिशय प्रेम द्यावयाचं तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात. मी त्यांना जे प्रेम द्यायला पाहिजे ते प्रेम ते स्वतःच कमावून बसलेले आहेत. हं? कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग व मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा वाटतात. किती सुंदर लिहिलंय पहा, की जो प्रेमाचा मार्ग आहे ना, म्हणजे भक्तीचा मार्ग या अध्यायामध्ये भगवान समजावून सांगतात, राईट. तर भगवंतावर पूर्ण प्रेम, निरपेक्ष प्रेम जर आपलं असलं किंवा त्याच्या भक्तीत आपण असलो, तर ती भावना आपल्या मनात जेव्हा असते तेव्हा त्याच्या तुलनेत स्वर्ग आणि मोक्ष हे इन्फिरियर, कनिष्ठ दर्जाचे वाटतात. विचार करा थोडासा ह्याच्याबद्दल,
की भक्तीमध्ये माणूस जेव्हा असतो तेव्हा त्याला स्वर्ग पण नको असतो आणि मोक्ष पण नको असतो. त्या आडवाटा वाटतात. म्हणून त्यांनी जे प्रेम धरलं तेच आमचं देणं त्यांनी आपल्या कमाईने मिळवलं. त्यांनी जे प्रेम धरलं म्हणजे त्यांनी जे प्रेम धरलं कोणावर? माझ्यावर. भक्तांनी जे प्रेम धरलं कृष्णावर तेच आमचं देणं. ते खरं तर मी त्यांना द्यायला पाहिजे. त्यांनी आपल्या कमाईने मिळवलं. अशा रीतीने आमचं काम त्यांनीच केलं. पण ते आम्ही दिलं असं त्यांनीच जगात प्रसिद्ध केलं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये ती प्रेमाची भावना होती किंवा निर्माण झालेली होती. परंतु ते प्रेम आम्हाला भगवंतांनी दिलं असं ते लोकांना सांगतील. नाही का? जर आपल्याकडनं हा अभ्यास चांगला होत असला किंवा आपल्याकडनं हे जे सगळं चिंतन आहे हे चांगलं होत असलं, तर हे आपण करतोय असं आपण म्हणू का? असं आपण अजिबात म्हणणार नाही. आपण हे म्हणू की हे भगवंताच्या कृपेमुळे होतंय. भगवंताची जर कृपा नसली ना, तर आपल्याकडून इतकी चांगली सेवा नाही घडू शकत. ज्या क्षणी माझ्या मनात असं वाटेल की मी विशिष्ट व्यक्ती हा कार्यक्रम करतोय आणि मी तुम्हाला शिकवतोय, त्या क्षणी हा कार्यक्रम संपूर्णपणे ओमफस होईल, असं होईल. असं अजिबात नाही आहे. माझी भावना ही आहे की मी जो जीव आहे, वेगळा जीव आहे असं मला वाटतं. तो जीव साधना करतोय, तो अभ्यास करतोय. आणि जो खरा मी आहे ना, तो ह्या जीवाकडे साक्षीभावाने बघतोय, की हा जीव अभ्यास करतोय. ह्या जीवाच्या मुखातून जे शब्द निघतायत, जो ध्वनी निघतोय, जे विचार प्रगट होत आहेत, ते सगळेच्या सगळे विचार जे आहेत ते ज्ञानदेव महाराजांचे आहेत, ते भगवंताचे आहेत स्वतःचे. ते बोलतायत. आणि जो जीव आहे तो ऐकतोय फक्त. अशी भावना आहे. आता ह्यानंतर इतकं घडून येईल, की ते प्रेमसुख अधिक वाढावं आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावं लागतं. म्हणजे त्याला दृष्ट लागू नये. हं? प्रेमसुख अधिक वाढावं. म्हणजे भक्ताच्या मनामध्ये जी प्रेमाची भावना आहे, ती अधिक वाढावी आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये. म्हणजे ते नष्ट होऊ नये काळामध्ये. हे मी बघतो. असं कृष्ण बघतो. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचं पांघरूण करून आपल्याला आपल्या आवडत्या मुलाच्या मागे-मागे ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचं पांघरूण करून, आपल्या प्रेमाची दृष्टी पांघरूण त्या बाळावर आपल्या ठेवते आणि आपल्या आवडत्या मुलाच्या मागे-मागे ते मूल जेव्हा खेळत असताना धावतं, ते बालक जो खेळ दाखवील, तो खेळ ती आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते. त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवत जातो. बाळाला जे काही करावंसं वाटतं, ते त्या बाळाला आनंददायक कसं होईल याच्यासाठी ती आई झटत असते ना सारखी. म्हणजे बाळाला समजा असं वाटलं, की आपण हे करावं, तर त्याच्यासाठी तो खेळ किती आनंददायक होईल हे आई बघेल. आई त्याच्यापुढे सोन्याचा करून ठेवते याचा अर्थ हा नाहीये, की भातुकलीचं जे सगळं आपलं सामान असेल ते सोन्याचं करून आणेल आई, असं नाही होणार. पण म्हणजे त्याच्यात आनंद जास्त होईल असं बघेल, है ना? त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवत जातो. त्यांना उपासना करावीशी वाटत राहते, जास्त जास्त करावी असं वाटतं. त्याच्यामध्ये आनंद वाटायला लागतो आणि हे सगळं मी घडवून आणतो. ठीक आहे. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासाने प्राप्त होतील, अशा तऱ्हेने पालन करणं मला विशेष आवडतं. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने, म्हणजे जी स्थिती उपासनेची असेल त्याचं पोषण म्हणजे यू विल एन्हान्स इट समहाऊ. यू विल एनरिच इट. यू विल नर्चर इट. तुम्ही त्याला न्यूट्रिशन द्याल. पोषण म्हणजे न्यूट्रिशन. त्याला म्हणजे तुम्ही खत-पाणी घालाल. तर ती जी स्थिती आहे उपासनेची, कुठली स्थिती? ते भक्त मला अनायासाने प्राप्त होतील. ज्या योगे भक्त मला अनायासे प्राप्त होईल, ती स्थिती जी आहे तिचं मी पोषण करतो. आणि अशा तऱ्हेने पालन करणं मला विशेष आवडतं. अरे, भक्ताला माझं कौतुक असतं आणि त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते. कारण प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. भक्त जो असतो ना, तो आर्त असतो, जिज्ञासू असतो. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी असतो. परंतु सगळ्यात चांगला भक्त कुठला आहे? जो भगवंताला आवडतो? तो म्हणजे ज्ञानी भक्त. एक सेकंड हां. मी 1 मिनिट जस्ट होल्ड ऑन फॉर अ सेक.
आपण कुठे होतो? प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. ठीक आहे, अरे भक्ताला माझं कौतुक असतं व त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते, कारण की प्रेमळ भक्तांची आमच्या घरी कमतरता आहे. आपण 4 प्रकारचे भक्त बघितले होते ना आधीच्या कुठल्या तरी अध्यायामध्ये, की भक्तांना काय पाहिजे असतं, माझ्या जीवनामध्ये काहीतरी कमतरता आहे ती तू पूर्ण कर रे बाबा. मला पैशाची कमी आहे, मला पैसा मिळवून दे. मला नोकरी नाही आहे, मला नोकरी मिळवून दे. माझं लग्न नाही झालंय, माझं लग्न करून दे. माझी सासू मला खूप त्रास देते, तुला लवकर उचलून घे. असल्या प्रकारच्या अनेक इच्छा असतात आपल्या. तर तो म्हणजे आर्त, त्याला काहीतरी हवंय. अर्थार्थी म्हणजे त्याला पैसा हवाय किंवा मान मरातब हवाय, मी पुढचा पंतप्रधान मीच झालो पाहिजे म्हणून मी जाऊन पूजा करतो. अर्थार्थी, ज्यांना जगात काहीतरी मिळवायचं. अर्थ जिज्ञास, आणि जिज्ञासू म्हणजे ज्याला माहिती करून घ्यायचंय. हं? कुठलीही गोष्ट, मला हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय, मला ह्याच्याबद्दल फार उत्सुकता आहे, हे मी करून घेणार आहे. अर्थात जिज्ञासू. आणि शेवटचा कुठला आहे जो भगवंताला आवडतो? ज्ञानी. ज्ञानी म्हणजे तो भगवंताचं खरं स्वरूप ओळखतो, स्वतःचं खरं स्वरूप ओळखतो आणि भगवंताच्या प्रेमात कशा करताय? केवळ प्रेमाखातर. मला केवळ भगवंतावर प्रेम आहे म्हणून मी त्याच्या प्रेमात आहे. मला काही नको भगवंताकडनं. भगवंता तू मला जसं ठेवशील तसं तू मला ठेव. तुला माहिती आहे माझ्यासाठी चांगलं काय आहे, ते ते तू माझ्यासाठी घडवून आण. मी फक्त तुझ्या प्रेमात राहणार. तर अशा प्रकारच्या भक्तांची कमी आहे. जे आर्त आणि अर्थार्थी आहे त्यांचीच तर संख्या जास्त आहे ना, आपण बघतो सगळीकडे, नाही का? आपणही तर तसेच होतो, किंवा आपण असेच आहोत अजूनही. मला गीतेचा क्लास चांगला करता येऊ दे. हा हा, आपण समजा म्हटलं की नाही नाही, मला तू जसं करवशील माझ्याकडनं तसं करव. मी तुझ्या पायाशी पूर्णपणे शरणागत आहे. अशा भावनेने समजा आपण या गीतेचा वर्ग केला तर आपल्याला कळेल गीतेमध्ये काय लिहिलं ते, नाही का? अर्जुना, पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचं स्वर्ग व मोक्ष हे 2 रस्ते आम्ही त्यांच्या म्हणजे स्वर्गेच्छू व मोक्षू ह्यांच्या हृदयास खुले केले. वेदांमध्ये, गीतेमध्ये स्वर्ग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी मिळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था किंवा अशा प्रकारच्या प्रक्रिया सांगितल्या गेलेल्या आहेत. प्रोसेसेस फॉर ऑप्टेनिंग स्वर्ग आणि मोक्ष आर डिस्क्राइब्ड इन द वेद. ठीक आहे. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचं शरीर देखील विकून टाकलं. अरे बापरे. आम्ही शेषाला लक्ष्मीसह, शेष म्हणजे कोण माहितीये का? तो शेष नाग जो आहे ना, ज्याच्यावर विष्णू झोपलेला असतो, त्याला लक्ष्मीसह आपलं शरीर देखील विकून टाकलं. म्हणजे आपण त्याच्या शेषावर पहुडलेले आहोत, फक्त आपण काही करत नाही. आता आपलं शरीर त्याला आपण देऊन टाकलं. परंतु ज्याच मीपणाचा लेश नाही असं जे एक ताजं प्रेम सुख, ते तसंच प्रेमळ भक्तांकरता जतन करून ठेवलंय असं समज. पण एक जे सुख आहे, कुठलं? प्रेमाचं सुख. ते तसंच प्रेमळ भक्तांकरता करून ठेवलेलं आहे. प्रेमळ भक्तांकरता ते सुख उपलब्ध आहे असं समज. अर्जुना, इथेपर्यंत म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतो. या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. अर्जुना, आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतो. म्हणजे मी स्वतःचा जो आपलेपणा आहे तो भक्तांना देतो आणि त्यांचा अंगीकार करतो, म्हणजे आय ऍक्सेप्ट देम. ठीक आहे ना? ह्या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाही आहेत. तर अशा प्रकारे 10व्या अध्यायातला 10वा श्लोक आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याबद्दल समजा आपल्यापैकी कोणाला काही चिंतन करायचं असेल तर आपण करू शकता. एनिथिंग anybody would like to comment upon or perhaps did not understand? तर भक्त प्रेमात कसा राहील हे भगवंतच बघतो. भगवंताचं भक्तावर इतकं प्रेम आहे की भक्त त्या प्रेमात राहावा अशी व्यवस्था भगवंत स्वतः करतात. जर काही नसतील आपल्याला विचार व्यक्त करायचे तर आपण ह्याच्या पलीकडचा श्लोक बघूया. वाय डोंट वी डू वन मोर श्लोक? लेट्स डू दॅट. 11वा श्लोक बघू काय म्हणतात भगवंत. तेषाम एवानुकंपार्थम अहमज्ञानजन्तमः तमः नाशयाम्यात्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वता. याचा अर्थ काय? याचा अर्थ हा आहे की टू शो देम स्पेशल मर्सी, आय ड्वेलिंग इन देअर हार्ट्स
destroy with the shining lamp of knowledge the darkness born of ignorance, to show them special mercy. त्यांना मी विशेष माझी त्यांच्यावर अनुकंपा आहे किंवा दया दाखवतो त्यांच्यावर. आय ड्वेलिंग इन देअर हार्ट्स म्हणजे मी त्यांच्या हृदयात राहिलेला जो आहे, डिस्ट्रॉय विथ द शायनिंग लॅम्प ऑफ नॉलेज, त्यांच्या हृदयात ज्ञानाचा दिवा मी प्रज्वलित करतो आणि त्यांच्या हृदयातली जी अज्ञानाची अंधारी काळोख असलेली गुहा असते ती सगळी प्रकाशमय होऊन जाते. सो इग्नोरन्स, द डार्क नाईट ऑफ इग्नोरन्स इज finished completely because of the light of knowledge. करुणी करुणा त्यांची हृदयी राहुनी स्वये, तेजस्वी ज्ञानदीपाने अज्ञान तम घालवी. करुणी करुणा त्यांची, त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये करुणा आहे, कंपॅशन. त्यांच्या हृदयी राहून स्वये, मी स्वतः त्यांच्या हृदयात राहतो आणि तेजस्वी ज्ञानदीपाने, ज्ञानदीप जो आहे तो तेजस्वी आहे, त्यांनी अज्ञान तम घालवी, इग्नोरन्स ॲज वेल एज डार्कनेस, ह्या दोन्हींचा मी विनाश करतो. त्याच्यासाठी आपले बंधू किशोर कुलकर्णी काय म्हणतात 11व्या श्लोकामध्ये, लेट अस फाइंड आउट. मुक्तछंदामध्ये म्हणतात की मग ज्ञानदीपाचा प्रकाश होई, नाही सॉरी, त्यांची अनुकंपा येई मजसी, मी त्यांच्या हृदयात निवासी. मग ज्ञानदीपाचा प्रकाश होई, अज्ञानांधकार त्यांचा नष्ट होई. त्यांची अनुकंपा मज येई म्हणजे मला त्यांच्याबद्दल अनुकंपा म्हणजे कंपॅशन, मी त्यांच्या हृदयात निवासी. मग ज्ञानदीपाचा प्रकाश होई, अज्ञानांधकार त्यांचा नष्ट होईल, त्यांचा अज्ञानाचा जो अंधकार आहे तो नष्ट होईल. वृत्तबद्धामध्ये काय म्हणतात, असे मी चित्तात त्यांच्या वसूनी, दया त्यावरी ती करावी म्हणून, दिव्याने यथार्था ही ज्ञानास देई, तयांचा ही अंधार अज्ञान जाई. असे मीच चित्तात त्यांच्या वसूनी, मीच त्यांच्या चित्तामध्ये बसतो, दया त्यावरी किती करावी म्हणून, त्यांच्यावर दया करायची म्हणून मी बसतो. दिव्याने यथार्था ही ज्ञानास देई, ज्ञानाचा दिवा त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या मनामध्ये मी प्रज्वलित करतो आणि त्यांचाही अंधार आणि अज्ञान हे चाललं जातं. असं होतं. त्याच्याबद्दल ज्ञानदेव महाराज काय म्हणतात 11व्या श्लोकाबद्दल. 11व्या श्लोकामध्ये, मी केवळ त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरता त्यांच्या अंतःकरणात राहून प्रकाशमान अशा ज्ञानरूपी दीपाने अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या त्यांच्या मोहरूपी अंधकाराचा नाश करतो. अंधकार हा मोहाचाच आहे ना, वी आर डिल्युडेड. भ्रम हा अंधकार आहे, अज्ञान हे अहंकार आहे, अंधकार आहे. म्हणून मी जो आत्मा, त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केलं आहे, ज्यांनी एका माझ्या वाचून बाकीचं सर्व फोलकट मानलं आहे, ह्याच्यासाठी आपण त्यांच्या ओव्या पण तो वाचायला पाहिजे. लेट अस रीड ऑल द ओव्या. म्हणून मज आत्मयाचा भावो, जिही जियावया केला ठावो, मी वाचुनी वावो, येर मानिले जिही. तया तत्वज्ञा चोखटा, दिवी पोतासाची सुभटा, मग मीची होऊनी दिवटा, पुढा पुढा चाले. अज्ञानाची येराती, माझी तमाची मिळणी दाटती, ते नाशूनी घाली परोती, करी नित्योदयो. ऐसे प्रेमाळाचेनी प्रियोत्तमे, बोलिले जेथ पुरुषोत्तमे, तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणत असे. अहो जी ही अवधारा, भला केरू फेडिला संसारा, जाहलो जननी जठर जोहरा, वेगळा प्रभू. जी जन्मले पण आपुले, हे आजी मिया डोळा देखिले, जीविद हाता चढले आवडत से. आजी आयुष्या उजवण जाहली, माझिया दैवा दशा उदयली, जे वाक्यकृपा लाधली, दैविकेनी मुखे. आता येणे वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे, स्वरूप तुझे. तर ह्याच्यासाठी ज्या ओव्यांचा अर्थ आहे तो आपण बघूया. म्हणून मी जो आत्मा, त्याविषयीची अखंड प्रेमवृत्ती ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केलं आहे, त्यांच्या एका माझ्या वाचून बाकीचे सर्व फोलकट मानले आहे. मी म्हणजे त्यांच्या आतला आत्मा आहे,
ह्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये अखंड प्रेमवृत्ती आहे. आपल्याला समजा आपण स्वतः कोण आहोत हे समजून घेण्याची तीव्र इच्छा जर असली मोक्षत्व, तर ते आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तुम्ही मला सांगा बरं? काहीच नाही आहे. अर्जुना, त्या शुद्ध तत्वज्ञ प्रेमळ भक्तांच्या पुढे ज्ञानरूपी कापराची मशाल धरणारा मशालजी मीच होऊन त्यांच्या पुढे पुढे चालतो. ज्ञानाची मशाल माझ्या हातात आहे. आय एम देअर पायलट, आय एम देअर गाईड. त्यांच्या समोर समोर मी चालतो, म्हणजे मग त्यांना त्या अंधाऱ्या गुहेतून किंवा अंधाऱ्या बोगद्यातून चालणं सोपं होतं. की अज्ञानाचा जो अंधारा अंधारलेला बोगदा आहे, त्यातून पुढे पुढे जाण्यासाठी आपल्याला ज्ञानाच्या मशालाची आवश्यकता आहे, मशालीची आवश्यकता आहे. तो तो दिवा, ज्ञानाची मशाल, हे म्हणजे भगवंत स्वतः घेऊन चालतात असं ते म्हणतात. ठीक आहे. अज्ञानाच्या रात्रीमध्ये त्या भक्तापुढे दाट काळोख येऊन मिळाला असता त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो. अज्ञानाच्या रात्रीमध्ये दाट काळोख येऊन मिळाला असता. अज्ञान पण आहे, आपल्याला माहितीच नाही की रस्ता पुढे काय आहे आणि पूर्ण अंधार आहे, दिसतच नाही काही. तर तेव्हा काय होईल की त्या अज्ञानरूपी रात्रीचा नाश करून तिला पलीकडे सारतो. कशामुळे? ज्ञानाचा नित्य उदय करतो. ज्ञानाचा नित्य उदय करतो म्हणजे काय की हे सगळं आपण जे शिकतो आहोत ना, त्याच्यामुळे जी आपल्या मनामधली क्लॅरिटी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या जीवनामध्ये जे जे आपले भ्रम असतील ते भ्रम आपले चालले जातात एक एक करत. ह्याप्रमाणे प्रेमळ भक्तांना अतिशय प्रिय असणारा पुरुषोत्तम जेव्हा बोलला, तेव्हा अर्जुन म्हणाला, माझं मन शांत झालं. अशा प्रकारे जेव्हा कृष्ण बोलला, तेव्हा अर्जुनाचं मन शांत झालं. अहो महाराज ऐका, माझा जन्म रूप कचरा तुम्ही चांगला नाहीसा केला. यामुळे देवा मी आईच्या पोटातलं अग्निकुंडापासून, म्हणजे पोटात जन्म घेण्याच्या त्रासापासून मुक्त झालो. म्हणजे काय की आता जेव्हा देह सोडीन ना, त्याच्यानंतर मला दुसऱ्या देहामध्ये जाण्याची इच्छा उरणार नाही. त्यामुळे माझा पुन्हा जन्म होणार नाही. म्हणजे आईच्या पोटातील अग्निकुंड म्हणजे काय की इन्क्युबेशन आहे ना ते. अग्निकुंड इज बेसिकली लाईक इन इन्क्युबेशन सेंटर, कुकर. 9 महिने जेव्हा तो जीव तिथे कुक होतो, शिजवला जातो, त्याच्यानंतर तो बाहेर निघतो ना, नाही का? त्याच्यापासून मी आता मुक्त झालो. महाराज, मी हा आपला जन्म आज डोळ्यांनी पाहिला. आत्मज्ञान होणं हा नवा जन्म आहे व तो माझा आज झाला. ज्या क्षणी आपल्याला हे कळतं ना की आपण जीव नाही आहोत, आपण देह नाही आहोत, तो क्षण, तो दिवस आपला पुनर्जन्माचा दिवस. हं? त्यामुळे माझे जीवित माझ्या हाती आले, म्हणजे माझं अमृतत्व माझ्या हाती लागलं. मी जीव नाही आहे आणि मी मरू शकत नाही. माझा ना कधी जन्म झाला होता, ना कधी मृत्यू होऊ शकतो. हे ज्ञान माझ्या हाती आलं असं मला वाटतं. आज माझ्या आयुष्याची सफलता झाली आणि माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले. माय लाईफ इज नाव फुलफिल्ड. कारण की देवाच्या मुखाने उपदेशरूपी कृपा प्राप्त झाली. देवाच्या मुखातून मला डायरेक्ट उपदेश मिळाला, है ना? आता या तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने आतील अंधार, म्हणजे स्वतःला आत्मरूप न समजता जीवस्वरूप समजणं, हे अज्ञान. तुझ्या वाक्यरूपी प्रकाशाने काय झालं की मला आत्म कळलं की मी स्वतः आत्मरूप आहे, जीवरूप नाही. म्हणजे आत्मरूप न समजता जीवरूप समजणं, जीवस्वरूप समजणं, हे अज्ञान आहे. आणि बाहेरील अंधार म्हणजे प्रपंचाला ब्रह्मरूप न पाहता प्रपंचरूप पाहणं, हे अज्ञान. स्वतःला जीव मानणं आणि जगाला सत्य मानणं, हे जे अज्ञान आहे, हे सर्व नाहीच झालं. म्हणून तुझं स्वरूप मी यथार्थपणे पाहतोय. किती सुंदर. अशा प्रकारे 10व्या अध्यायातला 11वा श्लोक आपण बघितला आणि त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या पण बघितल्या. याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायची इच्छा असेल, चिंतन करायचं असेल, तर आपण करू शकता. एनी थॉट्स ऑन दिस सो फार? आय होप यू आर एबल खूप टू छान, अंडरस्टँड इट. हां, खूप छान झाला. थँक्यू, खूपच मस्त झाला. थँक्यू म्हणजे सो मच. ज्या लेवलला मी आहे तिकडनं माझा नवीन जन्म झाला असं आज मला वाटलं. आणि किती जेव्हा छान. आपण की देव आपल्याला सांगतो, देव आज तुझ्या थ्रू मला बरंच काही सांगून गेला आणि माझा जन्म नव्याने झाला असं आता मला वाटलं. आणि एका क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, की वा, म्हणजे आनंदाने म्हणा, आय डोंट नो त्याचा अर्थ काय असतो, पण आज आज मला खूप बरं वाटलं. व्हेरी खूप गुड. म्हणजे खूप छान.
थँक्यू. म्हणजे तुला थँक्यू. आणि स्वामींवर भक्ती असल्यामुळे असं वाटलं की स्वामींनीच मला काही गोष्टी मला सांगितल्या तुझ्याकडे. तर व्हेरी गुड, त्याबद्दल थँक्यू सो मच. व्हेरी गुड. थँक्यू नैनाताई. मला खूप आनंद आहे की तुम्हाला हे सगळं ऐकून बरं वाटलं आणि याच्यामध्ये विक्रम पत्रकिने नावाच्या व्यक्तीचं काहीही कर्तृत्व नाही आहे. याच्यामध्ये सगळी कृपा जी आहे ती भगवंताची आहे. अशा प्रकारे आपण आजचा कार्यक्रम इथे थांबवूया आणि मग पुढच्या वेळेस पुन्हा भेटू. तर गीता जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा. हं? मी शेवटचा श्लोक म्हणतो आपण धन्यवाद. वी कॅन स्टॉप. हा बोला भावनाताई, तुम्हाला काही बोलायचं का? 1 मिनिट. हा नाही, मी म्हणते धन्यवाद. खूप छान वाटलं. हो, शांत ते ऐकायला आनंद होतो म्हणजे व्हेरी गुड. ऐकण्यात. ओके, ठीक धन्यवाद. आहे. ओके. शेवटचा ओके, श्लोक बोलतो हा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.